आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे जे मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला साहजिकच आहे, दोन्ही पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते. एकत्र आलो, अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये एक नाही म्हटलं तरी अडी होती. त्याच्या आधीची सकाळ मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत, एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. अचानक ह्या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो. कामकाज कसं चालवायचं त्याच्यात सहकारी सगळे विरोधातले होते ते आहेत. अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं. पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. आता शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळले आज सुद्धा. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते हे तर आहेच, पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात. त्यातले एक अजितदादा होते. मी 2-3 वेळा मुख्यमंत्री असताना बारामतीत जाण्याचा योग आला. काही ना काही कार्यक्रम होते. शेवटी जेव्हा गेलो होतो तेव्हा अजितदादा माझ्यासोबत मुंबईपासून त्या पूर्ण कार्यक्रम होत होते आणि तो काळ असा होता की माझ्या तब्येतीची तक्रार होत होती. म्हणजे मला उभं राहणं सुद्धा शक्य होत नव्हतं. तेव्हा अजितदादा मुद्दामून माझ्यासोबत आले होते आणि संपूर्ण रस्त्याने फिरताना मोठ्या उत्साहात बारामतीचा केलेला कायापालट ते मला दाखवत होते. इकडे पहिलं काय होतं, आता मी काय केलं, आणि हे सगळं बघणं हे अचंबित करणारं होतं.